संसदेविषयी आपण पहिल्या भागामध्ये चर्चा केली. आता घटनेमध्ये संसदेविषयी ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्याची सविस्तर चर्चा आपण करू. सर्व आर्टिकल्स आपण पाहणार नाही, पण जे काही महत्त्वाची आहेत ती पाहूया. तर संविधानाच्या 5व्या भागात दुसऱ्या अध्यायात म्हणजे चॅप्टरमध्ये 79 ते 123 या कलमांपर्यंत म्हणजे एकूण 44 कलम किंवा अनुच्छेद संसदेसंबंधी तरतुदी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 79 कलमामध्ये काय म्हटलंय, संसद म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. संसद म्हटल्यानंतर आपल्यासमोर फक्त दोन सभागृह येतात, लोकसभा आणि राज्यसभा. पण राष्ट्रपती सुद्धा संसदेचे अविभाज्य घटक आहे. आता राष्ट्रपती आणि संसद यांचा जवळचा संबंध आहे. राष्ट्रपतींची निवडणूक सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे संसद सदस्यांकडून होते. जे संसद सदस्य त्या निवडणुकीमध्ये सहभागी असतात. संसदेचं अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात. त्याच्यानंतर वर्षातलं पहिलं जे अधिवेशन असतं, दरवर्षी मार्चमध्ये, फेब्रुवारीच्या एंडला अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू होतं त्याच्यामध्ये राष्ट्रपती अभिभाषण करतात. त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन भरतं त्यावेळेला सुद्धा सर्व सदस्यांसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं. राष्ट्रपती त्यांना हव्या त्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी संदेश पाठवू शकतात. आणि मग राष्ट्रपतींचा संदेश आल्यानंतर बाकीचा सगळा कार्यक्रम बाजूला ठेवून संसदेच्या सभागृहांना राष्ट्रपतींच्या मुद्द्यावरती चर्चा करावी लागते. राष्ट्रपती संसदेचं अधिवेशन संपल्याचं घोषित करतात. लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार त्यांना असतो. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. राज्यसभा हे कायम सभागृह आहे, त्याच्यामुळे ते बरखास्त करण्याचा प्रश्न नाही. पण लोकसभा बरखास्त करण्याचा आदेश राष्ट्रपतींच्या सहीनी काढला जातो. त्याच्यानंतर संसदेने संमत केलेल्या विधेयकावर म्हणजे दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाल्याशिवाय त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. आणि जेव्हा संसद कार्य करत नसते किंवा संसदेचा जेव्हा बैठक चालू नसते, संसदेच्या बैठका वर्षातून 3 वेळेला होतात. त्या साधारणपणे प्रत्येकी 1.5 ते 2 महिने चालाव्या अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वेळेला ते कमी काळासाठी चालतात. पण मॅक्झिमम आपण धरूया की 6 महिने संसदेचं अधिवेशन असेल तर 6 महिने संसद सभागृहामध्ये कामकाज चालत नाही. संसदेचं समित्यांमध्ये काही चालत असेल, पण समजा उरलेल्या 6 महिन्यांच्या दरम्यान काही कायदा करण्याची गरज भासली तर राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात. त्याला ऑर्डिनन्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि मग हा अध्यादेश त्याला 6 महिन्याच्या आत राष्ट्रपतींची मंजुरी मिळावी लागते. आणि ती मंजुरी मिळाली नाही तर तो अध्यादेश रद्द होतो. आता संसदेने संमत केलेल्या विधेयकावर नकाराधिकार वापरण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. नकाराधिकार याचा अर्थ ते सही करणार नाही म्हणून परत पाठवू शकतात. अर्थात संसदेने तेच विधेयक दुसऱ्यांदा मंजूर केलं तर राष्ट्रपतींना त्यावर सही करावी लागते. आता याचं एक उदाहरण आहे. राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये 1988 साली संसदेने मंजूर केलेल्या पोस्टल बिलावरती राष्ट्रपतींनी सही करण्याला नकार दिला. आता तो काळ होता तो पंजाबमधल्या दहशतवादाचा, काश्मीरमधल्या दहशतवादाचा, आसाममध्ये प्रश्न होते, तमिळ दहशतवादाचा धोका होता. तर या सर्व संदर्भामध्ये सरकारने पोस्टल बिलामध्ये अशी एक तरतूद केली होती की सरकारला नागरिकांनी जे काही पोस्टामध्ये टाकलेलं आहे पार्सल ते उघडून पाहण्याचा अधिकार मिळावा. आता दहशतवादी साधारणपणे राष्ट्रपतींचं लॉजिक त्याच्या मागचं असं असणार आहे
की दहशतवादी पोस्टाचा वापर करतील कशाला? त्यांना माहिती आहे की ते जर उघडलं जाणार आहे तर ते त्या माटेला जाणारच नाहीत. म्हणजे ते बिलात असो वा नसो, काही गुप्ततेचे जे कायदे आहेत किंवा संरक्षणासंबंधाने जे काही कायदे आहेत त्याचा आधार घेऊन ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट वगैरे वगैरे किंवा सुरक्षेसंबंधी, इमर्जन्सी संबंधी या सगळ्या कायद्यांचा आधार घेऊन काही विशेष अनुमती घेऊन आपलं पत्र एवी तेवी फोडलं जाईल याची कल्पना असल्यामुळे दहशतवादी त्या मार्गाला जातील असं वाटत नाही. त्यामुळे ही जी काही तरतूद आहे याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं स्वातंत्र्य धोक्यामध्ये येईल. त्याची प्रायव्हसी ज्याला म्हणतो आपण, त्याच्या खाजगी जीवनाच्या हक्कावरती गदा येईल. या मुद्दा धरून राष्ट्रपतींनी त्याला विरोध करायचं ठरवलं. त्यांनी ते बिल परत पाठवलं. पण त्याच्यानंतर संसदेची मुदत संपली. मग 89मध्ये नवीन सरकार आलं व्ही पी सिंगांचं. मग त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले. ते जी काही तरतूद आहे उघडण्याची, पोस्टात टाकलेलं पार्सल किंवा काय पाकिट असेल ते उघडून पाहण्याची तरतूद व्ही पी सिंगांनी ती रद्द केली. आणि मग त्याच्यानंतर राष्ट्रपती जयलसिंगच होते पुन्हा. अर्थात दुसऱ्यांदा संसदेने अमेंडमेंट करून पाठवल्यामुळे राष्ट्रपतींसमोर सही करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तर त्यावेळेस त्यांनी तिथे सही केली. आता याच्यानंतर 80वा कलम जे आहे राज्यसभेची रचना. आता या चॅप्टरमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांची एकत्रित माहिती दिलेली आहे. साधारणपणे सुरुवातीला राज्यसभेसंबंधी आणि नंतर लोकसभेसंबंधी असा एक क्रम पाळला गेलेला आहे. तर राज्यसभेमध्ये राष्ट्रपती 12 सदस्य साहित्य, शास्त्र, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातून नियुक्त करतात. 238 सदस्य राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून. आता त्यापैकी 233 सध्या निवडलेले आहेत. आणि राज्यसभेच्या साईटवरती मी काही दिवसांपूर्वी पाहिलं तर एकूण 244 सदस्यांचीच यादी आहे. तर 238 हा आकडा सुद्धा पूर्ण झालेला नाही आहे. 233 अधिक 12 म्हणजे 245. तर एखाद्या सदस्याचे कार्यकाळ संपला असेल किंवा काही डेथचा प्रकार असू शकतो. पण 245 सध्या आपल्याकडे आहे. 250 आपण नॉर्मली जे म्हणतो तसे नाही आहे. आता महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सदस्यांची ही सध्याची यादी आहे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट डेटप्रमाणे आपण क्रम लावलेला आहे. तर महाराष्ट्रातून निवडून गेलेले कोण कोण आहेत? महाराष्ट्रातून 19 सदस्य राज्यसभेवर पाठवता येतात. तर पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, प्रफुल्ल पटेल, पी चिदंबरम, वेगवेगळ्या पक्षांची नावं दिली आहेत. त्याच्या पुढे त्यांची डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे आणि डेट ऑफ रिटायरमेंट आहे. 2016 ते 2022, 2018 ते 2024, 2020 ते 2026 अशी आत्तापर्यंत साधारणपणे 3 गटांमध्ये तुम्हाला लोकांच्या नियुक्त्या दिसतात. 2016च्या नियुक्त्या आहेत, 2018च्या नियुक्त्या आहेत आणि 2020च्या आहेत. म्हणजे राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर होतात आणि 1/3 तेवढेच नव्याने अपॉइंट केले जातात. तर पी चिदंबरमपर्यंत मगाशी आपण पाहिलं. त्याच्यानंतर संजय राऊत आहेत, प्रकाश जावडेकर आहेत, नारायण राणे आहेत, व्ही मुरलीधरन आहेत, वंदना चव्हाण, कुमार केतकर जे पूर्वी महाराष्ट्र टाइम्सचे लोकसत्ताचे संपादक होते, मोठे पत्रकार आहेत, अनिल देसाई, उदयनराजे भोसले, भागवत कराड, शरद पवार, फौजिया खान, राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी आणि रामदास आठवले. तर एवढे 19 सदस्य महाराष्ट्रातून तिथे गेलेले आहेत. नंबर 81, अनुच्छेद नंबर 81, लोकसभेमध्ये 530 राज्यांमधून आणि 20 केंद्रशासित प्रदेशांमधून. म्हणजे ही मॅक्झिमम अट आहे. 552 नाही, 550 हा आकडा आहे इथे. तर मॅक्झिमम आकडा 530 अधिक 20. आता ही मागच्या
याच्यामध्ये आपण लिस्ट पाहिली होती. मागचं लेक्चर पहा, म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे लिंक्स जे आहेत त्या डिटेल मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. सध्या एकूण 543 सदस्य आहेत आणि आत्ता 17व्या लोकसभेमध्ये ऑक्टोबर 2020च्या शेवटीपर्यंत 539, कारण 4 जणांच्या मृत्यूमुळे जागा रिक्त झालेल्या आहेत. आता लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा सर्व राज्यांना सारख्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे हा प्रयत्न राहिलेला आहे. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात जागा निश्चित केल्या आहेत आणि लोकसंख्या आणि जागा यांचं रेशिओ, यांचं प्रमाण सारखं राहावं हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एखाद्या राज्याची लोकसंख्या जास्त असेल तर त्याला जास्त सीट्स आणि कमी असतील तर कमी सीट्स हे होणार आहे, पण साधारण प्रमाणात ते असावं हे पाहिलं गेलेलं आहे. आता 2 जागा अँग्लो इंडियन समाजासाठी ठेवल्या जायच्या. जानेवारी 2020 पासून ही तरतूद रद्द करण्यात आली आहे. आता ही तरतूद रद्द करण्यात आली आहे, पण पारशी समाजाची मागणी आहे त्याच्याबद्दल आजपर्यंत तरी सरकारने काही निर्णय घेतलेला नाही आहे. पारशी समाज हा सुद्धा असाच अँग्लो इंडियन समाजासारखा मायनॉरिटी, अल्पसंख्याक, म्हणजे अगदी 1 लाखच त्यांची किंवा 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या संपूर्ण भारतामध्ये त्यांची आहे. तर त्यांच्याविषयी आजपर्यंत तरी सरकारने काही निर्णय घेतलेला नाही आहे. आता 82 नंबरचं जे कलम आहे त्याच्यामध्ये डिलिमिटेशन, मतदारसंघांचं सीमा निर्धारण याच्याविषयी लिहिलेलं आहे. आता सध्या हे सीमा निर्धारण जे आहे किंवा डिलिमिटेशन त्याला म्हणतात, तर ते डिलिमिटेशन सध्या पोस्टपोन केलेलं आहे. याच्या आधीचं जे झालं ते 2008 मध्ये जाहीर झालेलं होतं आणि 2008 नंतर त्यांनी ते फ्रीज केलेलं आहे. सहसा डिलिमिटेशन हे प्रत्येक जनगणनेनंतर होतं, प्रत्येक सेन्सस नंतर होतं. तर सेन्ससची ही साईट बघा, censusindia.gov.in. आता 2021चं सेन्सस येणार आहे. तर 2021चं सेन्सस जे आहे ते डिजिटल व्हावं असा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजे सरकारने त्याच्यासाठी 12,000 कोटी राखून ठेवलेले आहेत. हे सेन्सस म्हणजे जनगणना इंग्रजांनी आपल्याकडे सुरू केली. पहिलं सेन्सस असिंक्रोनस होतं, म्हणजे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळेला ते घेतलं गेलं. 1871 मध्ये केव्हा तरी 72 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि 2-3 वर्ष त्याला लागली. त्यावेळेला साधनं नव्हती, प्रवासाची साधनं, रस्ते सुद्धा धड नव्हते. तर 1875 मध्ये ते पहिलं सेन्सस पूर्ण झालं. त्याच्यानंतर मग 1881 पासून आजपर्यंत ही लिस्ट तुम्ही इथे पाहताय, तर 15 सेन्सस आत्तापर्यंत पूर्ण झालेले दिसतात. आणि आता पुढचं जे सेन्सस आहे ते 2021चं ते मोबाईल ॲपमधून करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आत्ता 11व्या सेन्ससप्रमाणे 121 कोटी एवढी आपली लोकसंख्या होती, तर ती आता 130च्या नक्कीच पुढे गेलेली असेल. आता एवढ्या सगळ्या जनतेला डिजिटल सेन्सस या सगळ्या जनतेचं आता घ्यायचं आहे. 17.5% एवढी आपली पॉप्युलेशन, म्हणजे जगाच्या पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये आपली 17.5% आहे. जगातली 17.5% लोकसंख्या भारतामध्ये राहते आणि भूभाग जर पाहिला तर तो 2.4% आहे. म्हणजे किती कठीण आहे सगळ्याचं व्यवस्थापन करणं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे सेन्सस जे आहे ते प्रत्येक सेन्सस झाल्यानंतर फेररचना मतदारसंघांची करावी. मग त्याप्रमाणे 51चं सेन्सस झाल्यानंतर 61, 71 या सगळ्या सेन्सस नंतर डिलिमिटेशन कमिशन्स आली. पण 76 साली एक अमेंडमेंट करण्यात आली, कारण असं लक्षात यायला लागलं की उत्तरेकडच्या राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे जे उपाय आहेत ते एवढे प्रभावीपणे राबवले जात नाही आहेत. दक्षिणेकडे ते प्रभावीपणे राबवले जात आहेत. याचा अर्थ काय होतो की उत्तरेकडे पॉप्युलेशन वाढत जाणार, दक्षिणेकडे कमी होत जाणार
म्हणजे आपोआपच उत्तरेकडच्या जागा वाढत जातील, दक्षिणेकडच्या कमी होत जातील. म्हणजे जोपर्यंत युनिफॉर्म ग्रोथ रेट पॉप्युलेशनचा, म्हणजे सर्वत्र लोकसंख्येच्या वाढीचा दर भारतात सर्वत्र सारखा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत 71च्या जनगणनेनुसारच जागा निर्धारण केलं जाईल. पुढच्या 25 वर्षासाठी जागा आहेत तशाच राहतील हे ठरवलं गेलं. 25 वर्ष संपली 2001च्या सुमारास, म्हणजे 76 पासून पुढे. मग 2001चं सेन्सस झाल्यानंतर 2002मध्ये डिलिमिटेशन ॲक्ट आला आणि 2008मध्ये त्यांनी ते पूर्ण केलं. तर डिलिमिटेशनची एक वेगळी साईट आहे आणि त्या साईटवरती त्यांनी त्याचे रिपोर्ट्स दिलेले आहेत. 2002चा डिलिमिटेशन ॲक्ट, त्याची लिंक पण मी दिली आहे. ह्या नोटची PDF तुम्हाला मी देईन, तर त्याच्यामध्ये ह्या लिंक्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर डिलिमिटेशन कमिशनची स्थापना करण्यात आली. त्या कमिशनच्या साईटवरती तुम्हाला त्यांचे रिपोर्ट्स मिळतील, तर ते जरूर पहा. एक्झिस्टिंग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज 543, त्याच्यामध्ये जनरल आहेत 423, शेड्यूल कास्टसाठी 79 राखीव आहेत आणि शेड्यूल ट्राईब्ससाठी 41 राखीव आहे. तर डिलिमिटेशन कमिशन 2008मध्ये त्याने आपलं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुन्हा एक घटना दुरुस्ती करून पुन्हा 25 वर्षासाठी फ्रीज करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे 2011 नंतरच्या सेन्ससमध्ये डिलिमिटेशन झालं नाही. आता 2021 नंतर सुद्धा ते होणार नाही. 21 नंतर पहिलं जे सेन्सस येईल, त्याच्यानंतर 26 नंतर पहिलं जे सेन्सस येईल, त्याच्यानंतर कदाचित डिलिमिटेशन होऊ शकेल. म्हणजे 26 नंतरचं पहिलं सेन्सस हे 2031मध्ये, त्याच्यानंतर पुढे 3-4 वर्ष त्याला लागतील. म्हणजे अंदाजे 2038 साली आता नवीन सीमा किंवा नवीन मतदारसंघ किंवा फेररचना होईल हे निश्चित आहे आत्ताच्या घटनेप्रमाणे. 83 कलमामध्ये कार्यकाळ दिलेला आहे. मगाशी आपण पाहिलं तसं राज्यसभा हे कायम सभागृह आहे, तिचं विसर्जन होत नाही. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने नियुक्त होतात. प्रत्येकाचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. हे सुरुवातीला ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला काही जणांना 2 वर्षासाठी, काही जणांना 4 वर्षासाठी आणि काही जणांना 6 वर्षासाठी निवडून देण्यात आलं. आणि मग नंतर जसं ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या तशा केल्या गेल्या. मग काही जणांची फेरनिवडणूक झाली, काही जण 2 वर्षानंतर रिटायर झाले. तर या पद्धतीने मग ते क्रम लावला गेला. म्हणजे पहिल्यांदा 2, 4 आणि 6च्या मुदती देऊन मग हा क्रम कायम चालू ठेवण्यात आला. लोकसभेचा सर्वसाधारण कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, सर्वसाधारण. पण त्याआधी त्याचं विसर्जन होऊ शकतं किंवा आणीबाणीच्या काळात 1 वर्षांनी हा कार्यकाळ वाढू शकतो. पण आत्ताच्या घटनेप्रमाणे जास्तीत जास्त 1.5 वर्षापर्यंत तो वाढवता येतो, त्याच्यानंतर वाढवता येणार नाही. आत्तापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी फक्त एकाच वेळेला लागू झालेली आहे, 75 ते 77. आणि मग त्यावेळेला 76मध्ये संपणारी लोकसभा त्याची मुदत 1 वर्ष वाढवलेली होती. म्हणजे ते एकच उदाहरण आपल्याला देता येईल. 84 जो अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. आता या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. हे तुम्ही अगदी 4वी-5वी पासून शाळेमध्ये नागरिकशास्त्र किंवा नंतर आता त्याला राज्यशास्त्र म्हणतात, या विषयामध्ये तुम्ही सगळे शिकलेलं आहात. तर राज्यसभेचं नागरिकत्व, जे राज्यसभेचं जे पात्रता आहेत त्याच्यामध्ये भारताचं नागरिकत्व, 30 वर्ष वयाची पूर्ण असणं, म्हणजे नॉट लेस दॅन 30 years ऑफ एज असं तिथे म्हटलंय. आणि संसदेच्या कायद्याप्रमाणे इतर अटी पूर्ण करणं.
म्हणजे त्या वेळेला संसदेने जर काही कायदे केलेले असतील. तसंच लोकसभेचं आहे, फक्त वयाची अट ही 30च्या ऐवजी 25 आहे. आता वेळोवेळी केलेल्या अटी बऱ्याच असतात. काही वेळेला धर्मासंबंधी किंवा धार्मिक बाबींवर प्रचार केला म्हणून एखाद्याच्या निवडणुकीला अवैध ठरवणं, असे प्रकार झाले आहेत. म्हणजे नवीन नवीन कायदे आले त्याप्रमाणे मग अटी बदलत जातात. पात्रतेच्या अटी थोड्या थोड्या बदलत जातात. बेसिक अट आहे ते नागरिकत्व, मग ते जन्मानी असो या तुम्ही नोंद करून घेतलेलं असेल, लग्नामुळे मिळालं असेल, त्याच्यामध्ये फरक पडत नाही. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा फरक पडतो, भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. आता संसदेची अधिवेशनं, राष्ट्रपती संसदेचं अधिवेशन घेण्याचा आदेश देतात. लोकसभेची वर्षातून 3 अधिवेशनं, अर्थसंकल्पीय, मान्सून आणि हिवाळी, आपण ते मागच्या तासाला पाहिलेलं आहे. राष्ट्रपती अधिवेशन तहकूब करू शकतात किंवा लोकसभा बरखास्त करू शकतात. 86व्या कलमाप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करू शकतात आणि संदेश पाठवून एखाद्या विधेयकावर किंवा विषयावर चर्चा घडवून आणू शकतात. 87 राष्ट्रपतींचं अभिभाषण निवडणुका झाल्यानंतर पहिल्या सभेमध्ये आणि दरवर्षीच्या पहिल्या सभेमध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण होते. या फुटनोट्स दिलेल्या आहेत. फुटनोट्स कशा वाचायच्या ते पण लक्षात घ्या. इथे 10 नंबर दिलाय. आता हा 10 नंबर याच पेजवरती कुठेतरी असणार. तर ह्या पेजवरती हा जो 10 नंबर आहे सुरुवातीला आहे जनगणनेनंतर. आता जनगणनेनंतर इथे 10 लिहिलंय, तर 10 म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन असेल. मग पहिली जनगणना कधी झाली 1875 मध्ये, आणि मग त्याचं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. तर इथे 11 नंबर आहे. संसदेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती देणारं हे 11 नंबर. म्हणजे 2017 मध्ये संसद अधिवेशन एकूण केवळ 57 दिवस चालले. आता ही माहिती कुठून घेतली आहे तर या लिंकवरून घेतली आहे. हे 11 नंबर, याची ही लिंक तुम्ही क्लिक केलीत तर तुम्हाला त्या पेजवर जाता येईल आणि मग तिथे संसदेच्या कामकाजाविषयी एक्स्ट्रा माहिती मिळेल. तर या साईटवरती ही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला अवेलेबल आहे. याला फुटनोट्स असं म्हणतात, तळटीप मराठीमध्ये. अनुच्छेद क्रमांक 88 मंत्री आणि अटर्नी जनरल यांचे अधिकार. तर भारताचे एक अटर्नी जनरल असतात. कायदेशीर सल्ला राष्ट्रपतींना देणं हे त्यांचं मुख्य काम आणि सरकारला देणं कायदेशीर सल्ला. तर मंत्री आणि अटर्नी जनरल संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत उपस्थित राहून चर्चेत सहभागी होऊ शकतात. तसंच संसदीय समित्यांमध्ये त्यांचं नाव घातलं असेल तर सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना मतदानात भाग घेता येत नाही. म्हणजे मंत्री लोकसभेचा सदस्य असला तरी तो राज्यसभेत जाऊन चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतो, पण तिथे तो मतदान नाही करू शकत. लोकसभेत तो मतदान करू शकतो कारण तो लोकसभेचा सदस्य आहे. आता राज्यसभेचे पदाधिकारी 89वा कलम. कलम, अनुच्छेद, आर्टिकल सर्व एकाच अर्थाचे शब्द. मुद्दाम मी वेगवेगळे शब्द पुन्हा पुन्हा वापरतोय. स्टँडर्डनी जायचं म्हटलं तर त्याला संविधानामध्ये मराठी भाषांतरात अनुच्छेद असं म्हटलंय, पण आता हे सर्वांपर्यंत पोचलेलं नाही आहे. त्यामुळे बऱ्याच टेक्स्टबुक्समध्ये, बऱ्याच स्टँडर्ड रेफरन्स बुक्समध्ये कलम असा शब्द आहे. काही ठिकाणी आर्टिकल असा शब्द पण वापरतात, म्हणून मी तिन्हींचा उल्लेख मुद्दाम वेगवेगळा करतोय. तर तिन्हींचा अर्थ एकच. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेला सभापती आणि उपसभापती, तर लोकसभेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. हे नीट लक्षात ठेवा. तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध म्हणजे एक्स ऑफिशियो त्या पदावर आहेत, म्हणून
हे पद मिळणं त्याला पदसिद्ध असं म्हणतात. उपसभापतींची निवड मात्र सदस्यांमधून केली जाते. त्यांचे सदस्यत्व संपले असेल तर ते पदावर राहू शकत नाहीत, राजीनामा देऊ शकतात किंवा 14 दिवसांच्या सूचनेनंतर त्यांना काढून टाकण्याचा ठराव राज्यसभेत मांडला जाऊ शकतो. आता हे आहेत हरिवंश नारायण सिंग, सध्याचे उपसभापती, अर्थातच भाजपचे आहेत आणि त्यांच्याविषयी एक्स्ट्रा माहिती तुम्ही शोधू शकता, मिळवू शकता. उपसभापतींची निवड याच्याविषयी हे यूट्यूबवरती एक फिल्म आहे, छोटीशी 1 मिनिटाचीच आहे. तर हरिवंश नारायण सिंग यांच्याविषयीची ही फिल्म आहे, ती तुम्ही नंतरही बघू शकता. ते बिहारमधले आहेत, त्यामुळे बिहारमधलं एक छोटंसं चॅनल आहे यूट्यूब, त्या चॅनलवरती यांनी त्याची माहिती दिलेली आहे, तर ही तुम्ही नंतर पाहू शकता. एक्क्याण्णव सभापती गैरहजर असताना उपसभापती काम पाहतात. विशेष काही तरतूद नाही आहे, पण ती तरतूद करून ठेवलेली आहे. 92 सभापती आणि उपसभापती त्यांना काढून टाकण्याचा ठराव असेल तर त्यावेळी त्यांच्या खुर्चीत बसून सभेचे नेतृत्व करू शकत नाही. हेही अत्यंत तर्कसंगत आहे, लॉजिकल ज्याला म्हणतो. हे त्यांना काढून टाकायचा जर ठराव आलेला असेल, काही राजकीय कारणांमुळे असेल, आणखीन काही कारणांमुळे असेल, तर त्या सभेचं नेतृत्व ते नाही करू शकत. मग त्यांच्याऐवजी जो सिनियर मेंबर असेल, एक पॅनल निवडलेलं असतं साधारणपणे ज्येष्ठांच्या म्हणजे ज्येष्ठतेचा क्रम लावून, तर त्यापैकी कोणीतरी सभेचं त्या दिवशीच्या नेतृत्व करतं. आता लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती. 93 अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड सदस्यांमधूनच होते. अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाला तर उपाध्यक्षपद प्रमुख विरोधी पक्षाला दिले जाते. आता विरोधी पक्षाचे नेतेपद मिळण्यासाठी संबंधित पक्षाला किमान 10% जागा मिळवाव्या लागतात. आता हे घटनेत कुठेही लिहिलेलं नाही आहे, एका कायद्यामध्ये आहे. 543च्या 10% म्हणजे 55 जागा. तर काँग्रेसला 2014 मध्ये पण तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत आणि 2019 मध्ये पण तेवढ्या जागा मिळालेल्या नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता हे पद तसंच राहिलं आणि उपाध्यक्ष पदाबद्दलही थोडासा गोंधळ राहिला. हे आहेत सध्याचे आपले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, जे अगदी ऑक्टोबर 20 पर्यंत, अजूनही त्यांची मुदत आहे. हे थंबीदुराई, एम थंबीदुराई, डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा 2014 ते 19, हे DMK या पक्षाचे सदस्य आहेत. प्रत्येक सभागृहाचं वेगळं सचिवालय असतं आणि त्या सचिवालयाचे पुन्हा आणखीन बरेच विभाग असतात, सेक्शन्स असतात, कारण वेगवेगळे विषय हाताळायचे आहेत. अगदी फॉरेन पॉलिसीपासून ते समाज कल्याणापर्यंत सगळे विषय हाताळायचे असतात, त्यामुळे वेगवेगळे सेक्शन्स त्यांचे असतात. आता एक आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तर फॉर्मर स्पीकर्स, लोकसभेचे आत्तापर्यंतचे अध्यक्ष, आत्ताचे सध्याचे आपण पाहिले हे ओम बिर्ला, हेही सध्या सत्ताधारी पक्ष भाजप असल्यामुळे भाजपचेच आहेत. त्यांच्या आधी साधारणपणे 2014 ते 2019 या काळामध्ये श्रीमती सुमित्रा महाजन, इंदोरमधून त्या सतत निवडून आल्या आहेत, बरीच वर्ष खासदार म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. तर त्यांनी 14 ते 19 या काळामध्ये लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं. तुम्ही लोकसभा TV आणि राज्यसभा TV हे जे 2 TVचे चॅनल्स आहेत ते यूट्यूबवरती पण अवेलेबल आहेत. तर त्याच्यावरती बऱ्याच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. तर त्याला सबस्क्राईब करा आणि त्यातले व्हिडिओजसुद्धा पाहायला लागा. मी तुम्हाला लोकसभा TVच्या संदर्भात एक लिंक दाखवतो.
लोकसभा टी व्ही असाच राज्यसभा टी व्ही आहे. तर याच्यावरती इथे व्हिडिओजच्या सेक्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला बरेच चांगले व्हिडिओज जनरल नॉलेजच्या दृष्टीने, करंट अफेअर्सच्या दृष्टीने आणि भारतामध्ये राजकारणात काय काय घडतं, अर्थात थोडासा सरकारी दृष्टिकोन असतो, पण बघायला हरकत नाही, सबस्क्राईब करायला हरकत नाही. यासारखाच राज्यसभा टी व्ही मला तरी आत्तापर्यंत खूप चांगल्या गोष्टी याच्यावरती पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे त्याने आपला दर्जा राखून ठेवलेला आहे. राज्यसभा टी व्ही हेही एक वेगळं चॅनल आहे. 50 लाख सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्याचा दर्जा किती चांगला असेल. त्यांच्या आधी मीरा कुमार 2009 ते 14 ह्या फॉरेन सर्व्हिसमध्ये होत्या आणि त्यांची सुद्धा कारकीर्द त्यांनी गाजवली. आता हे जे कार्यकाळ मुद्दाम इथे दिले आहेत ते मी मुद्दाम उल्लेख त्याचा करतोय. त्याचं कारण का, तर त्याच्यामधून भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये किती स्थिरता आहे आणि अस्थिरता कधी होती या दोन्ही गोष्टी इथे स्पष्ट होत जातात. तर 14 ते 19, त्याच्यानंतर 9 ते 14, 4 ते 9, सोमनाथ चॅटर्जी यांचं सुद्धा चरित्र पाहण्यासारखं आहे. हे कम्युनिस्ट पक्षाचे पण सर्वांचे मित्र आणि एक ज्येष्ठ संसद, अनुभवी, ज्ञानी आणि समतोल असा व्ह्यू असलेले. आयडिओलॉजी त्यांची स्वतःची एक विशिष्ट आहे, तरीसुद्धा या पदावरती बसल्यानंतर त्रयस्थाच्या भूमिकेत जाऊन निपक्षपातीपणे त्यांनी 5 वर्ष निश्चितपणे कार्य केलं. अर्थात ते सर्व पक्षाच्या सदस्यांनी मान्य केलेली गोष्ट आहे. त्याच्यानंतर 2002 ते 4 मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नंतर केंद्रामध्ये मंत्रिपद पण भूषवलं आणि शेवटच्या टप्प्यावरती त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद पण देण्यात आलं. 98 ते 4 हे भाजप शिवसेनेचा जो काळ होता त्याच्यामध्ये सुरुवातीला यांच्याकडे मंत्रिपद होतं आणि नंतर मग लोकसभेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. 98 ते 99, 99 ते 2002. आता इथे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय दिसतं, 98 ते 2004 हा सगळा थोडासा अस्थिरतेचा काळ होता, किंवा त्याच्याही आधी मागे जाऊन पहा तुम्ही 96 ते 98 GMC बालयोगी हे आंध्रमधले नेते, यांच्याविषयी सुद्धा स्वतंत्रपणे तुम्ही माहिती घ्या. इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. PA संगमा मेघालयाचे मुख्यमंत्री होते आणि मेघालयमध्ये किंवा नॉर्थ ईस्टमधल्या सगळ्याच भागांमध्ये अजूनही पॉप्युलेशन तशी कमी आहे, डोंगराळ भाग आहे आणि नेते आणि सामान्य माणसं यांच्यामध्ये एक चांगलं कनेक्शन आहे. म्हणजे संगमा असं सांगतात की 11 वाजता तिथल्या मेघालयाच्या विधानसभेचे अधिवेशन असेल तर 9, 9:30 वाजता बाजारात बायकोबरोबर भाजी आणायला जायचं चालत, कुठली सिक्युरिटी न घेता. मग त्याच्यानंतर घरी जाऊन थोडंसं काहीतरी खाऊन ते अधिवेशनाला यायचं आणि मग जेवायला परत घरी यायचं. म्हणजे इतकी साधी माणसं. PA संगमा 96 ते 98 या काळामध्ये लोकसभेचे अध्यक्ष होते आणि मग त्यांनी त्यावेळेला कॉम्प्युटरायझेशनचा इफेक्ट जो आहे तो दाखवला. म्हणजे प्रत्येक सदस्य किती मिनिट बोलला, किती एका तासाला लोकसभेचे किती लाख रुपये खर्च होतात, सगळी आकडेवारी यांनी पहिल्यांदा दिलेली होती. आणि मग त्याच्यामुळे आणखीन काळजीपूर्वक आपण काम केलं पाहिजे, सिन्सिअरली काम केलं पाहिजे याचा आग्रह त्यांनी धरलेला होता. त्याच्या आधी 91 ते 96 हा नरसिंहरावांच्या सरकारचा काळ. तिथे पण अस्थिरता होती, पण साधारणपणे सरकार टिकलं 5 वर्ष. आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या लातूरचे खासदार शिवराज पाटील हेही असेच आपल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ. मग ते संरक्षण मंत्री होते काही काळ, गृहमंत्री पण होते आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलं. त्यांच्या आधी रबी रे 89 ते 91
म्हणजे हा पण पुन्हा अस्थिरतेचा काळ होता. व्ही पी सिंग, चंद्रशेखर ही दोन सरकारं या काळामध्ये येऊन गेली. दोघांनाही बाहेरून पाठिंबा घ्यावा लागला. पहिल्यांदा डाव्यांनी आणि भाजपनी पाठिंबा दिला होता व्ही पी सिंगांना. चंद्रशेखरच्या सरकारला चंद्रशेखर यांच्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि मग तो अचानक काढून घेतला. त्यामुळे 89 ते 91 या काळामध्ये रवी रे हे जनता दलाचे ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर बलराम जाखड. आता हे मला पर्सनली जास्त लक्षात राहिले त्याचं कारण त्याचा कार्यकाळ त्यांचा पहा. 1980 ते 1989 म्हणजे मला जसं समजायला लागलं राजकारण, मी साधारणपणे 5वीत असेल तेव्हापासून मी बी ए होई तोपर्यंत, थर्ड इयर बी एला असे तोपर्यंत हे लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे म्हणजे हा एक मोठा स्थिरतेचा काळ असं म्हणता येईल लोकसभेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यातही बरेच उलथापालथी झालेले आहेत या काळामध्ये, पण अध्यक्षपद हे बलराम जाखड यांच्याकडे राहिलं. बलराम जाखड यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संस्कृतमधून शपथ घेतलेली होती. हरियाणामधून ते निवडून आले. तर 89 पर्यंत हे सत्तेमध्ये होते. मग त्यांच्यानंतर 77 ते 80 त्यांच्या आधी म्हणजे के एस हेगडे. आता 77 ते 80 हा पुन्हा एक अस्वस्थतेचाच काळ होता. जनता पक्षाचं सरकार यामध्ये सत्तेवरती होतं. त्याच्या आधी 76 ते 77 बळीराम भगत हा आणीबाणीचा काळ होता. आणि मग 69 ते 71, 71 ते 75 या अपॉइंटमेंट्समध्ये क्लिअर कट राजकारण दिसून येतं. म्हणजे 69मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि मग काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींची ताकद वाढत गेली. तर जे आधीचे आहेत त्यांना काढून टाकण्यात आलं. आधीचे म्हणजे इथे दिसतंय सरळ सरळ नीलम संजीव रेड्डी, हे नंतर राष्ट्रपती पण झाले आपले. तर नीलम संजीव रेड्डींना काढून या धिल्लॉन, जी एस धिल्लॉन यांना लोकसभेचं अध्यक्षपद देण्यात आलं. 75 पर्यंत ते राहिले आणि मग पुढे 75 ते 76 लोकसभा कार्यरतच नव्हती, गोंधळाची अवस्था होती. पुन्हा 76 ते 77 बळीराम भगत आलेले दिसतात. म्हणजे आकडेवारीमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात, त्या पाहता यायला हव्या आहेत. तर 67 ते 69 आणि 77 ते 77, 77 26/3 म्हणजे 26 मार्च ते 13 जुलै निवडणुका होण्याच्या आधी थोडा वेळ नीलम संजीव रेड्डी हे लोकसभेचे अध्यक्ष होते. मग त्यांच्या आधी पुन्हा तुम्हाला स्थिरतेचा काळ दिसेल बऱ्यापैकी. 62 ते 67 हुकुम सिंग होते. अय्यंगार 56 ते 57, 57 ते 62 आणि सगळ्यात पहिले आपले लोकसभेचे अध्यक्ष तर गणेश वासुदेव मावळणकर, जी व्ही मावळणकर, 15/5/1952 ते 27/2/1956. दादासाहेब मावळणकर असं त्यांना म्हणायचे. अहमदाबादच्या लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते आणि ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. आणखीनही बऱ्याच गोष्टींची चर्चा या नोटमध्ये मी केलेली आहे. तर कोणत्या प्रश्नावर मतदान कसं होतं हे साधारणपणे उपस्थित आणि मतदान करणारे यांची मेजॉरिटी पाहिली जाते. दरवेळेला 543/2 म्हणजे 272 असं केलं जात नाही. समजा उपस्थित 100 आहेत तर 51 जणांनी त्यापैकी 80 जण मतदान करतायत. बाकीच्यांना मतदान करण्यामध्ये पण रस नाही आहे, जरी हजर असले तरी ती पण परवानगी आहे. तर 80 पैकी म्हणजे 80 जणांनी मतदान केलं तर 41 जणांनी ज्या बाजूनी मतदान केलं असेल ते बहुमत मानलं जातं. म्हणजे साधारणपणे असं कामकाज लोकसभेचं चालतं. अर्थात घटनेमध्ये काही विशेष तरतूद असेल तर मग तिथे मात्र 2/3 बहुमत, स्पेशल मेजॉरिटी हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण तसं नसेल तर साधारणपणे उपस्थित असलेल्यांपैकीच, मग त्याच्यात गणसंख्येचा एक प्रश्न आहे. 10% कमीत कमी लागते ती,
आणि मग ती नसेल आणि ते कोणी पॉइंट आऊट केलं तर मात्र मग तोपर्यंत सभा होऊ शकत नाही, तेवढे सदस्य यावे लागतात. अर्थात अध्यक्ष आणि सभापती दोन्हीकडे, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे ते मतदान नाही करत, पण त्यांना कास्टिंग वोट म्हणजे निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. म्हणजे 80 आहेत आणि 80 पैकी 40 एका बाजूला आणि 40 दुसऱ्या बाजूला झाले तर अध्यक्ष आपलं मत टाकून, म्हणजे त्यांना ज्या बाजूला बरोबर वाटत असेल त्या बाजूला आपलं मत देऊन तो प्रश्न सोडवू शकतात. त्याला कास्टिंग वोट असं म्हणतात. गणसंख्येचा विचार आपण केला. आता पात्रतेच्या अटी, अपात्रता कशामुळे होऊ शकते. म्हणजे 60 दिवस गैरहजर राहिला तर अपात्रता आहे. दुसऱ्या देशाचं सदस्यत्व घेतलं तर, किंवा दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर अपात्र ठरता तुम्ही. मनोविकल असा शब्द आहे, घटनेतलाच शब्द मी उचलून इथे टाकलाय. मनोविकल याचा अर्थ मानसिकदृष्ट्या विकलांग, म्हणजे डॉक्टरांनी तसं सर्टिफाय केलेलं आहे की हे डिस्टर्ब्ड आहेत मानसिकदृष्ट्या, कोणत्याही कारणाने असेल, सिझोफ्रेनिया म्हणतात किंवा आणखीन काही असेल, तर कुठली तरी व्याधी जडलेली आहे मानसिक, हे डॉक्टरांनी सर्टिफाय केलं तर सदस्यत्व त्यांचं रद्द होऊ शकतं. ते स्वतः राजीनामा देऊ शकतात किंवा हल्ली आणखीन आता हा नादारी वगैरे हा पण प्रश्न त्याच्यात घेतलेला आहे. म्हणजे कर्ज फेडणं शक्य नाही आहे, कोर्टामध्ये केसेस आहेत, ते सगळे डिटेल्स तुम्ही वाचू शकता. पक्षांतर बंदी कायदा आता लागू आहे, घटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये तो कायदा आहे. ती पण एकदा 10वी अनुसूची पहा, आपण आधीच्या लेक्चरमध्ये डिटेल्स सगळे पाहिलेले आहेत. तर त्यानुसार तो अपात्र ठरला, म्हणजे एक पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेला तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. आत्ताच साताऱ्याचे उदयनराजे भोसले त्याने पक्षांतर केलं, पण नंतर त्याने आधीच त्याचा पदाचा राजीनामा पण दिलेला होता आणि मग त्यांना नंतर राज्यसभेमध्ये घेण्यात आलं. आत्ता आपण राज्यसभेची यादी वाचली, त्याच्यामध्ये पहिलं नाव त्यांचंच आहे. आता एखाद्या सदस्याला अपात्र ठरवताना काही वाद निर्माण झाला तर त्या बाबतीत राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम मानला जातो. आता संसद सदस्यांचे विशेष अधिकार, संसद सदस्यांना विशेष अधिकार असतात. म्हणजे अधिवेशन चालू असताना ते कोणालाही काहीही बोलू शकतात सभागृहामध्ये, त्याच्या विरुद्ध कुठेही कोर्टामध्ये खटला भरता येत नाही, हा त्यांचा विशेष अधिकार आहे. संसद सदस्य स्वतःचे पगार आणि भत्ते स्वतःच ठरवू शकतात. आता हे थोडंसं त्यांचं सार्वजनिक आणि खाजगी जीवन किंवा सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवन यांच्यामधल्या हितसंबंधामध्ये थोडं वादग्रस्त आहे, पण तो अधिकार आपण दिलेला आहे. काही देशांमध्ये तसा तो अधिकार संसद सदस्यांना नसतो, पण भारतात ही फॅसिलिटी, अमेरिकेमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी संसद सदस्यांना मिळतात. त्यांना ऑफिस स्पेस मिळते, त्यांना सेक्रेटरियल स्टाफ मिळतो. संसद सदस्यांना सवलती सगळीकडे मिळतातच. त्या देण्याच्या मागे हेतू हाच आहे की एक सदस्य आहे तो, आता भारतामध्ये तर आपण साधारण बघितलं लोकसंख्येच्या प्रमाणात तर 20-22 लाखांचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे 20-22 लाखांपर्यंत पोहोचायचं म्हटलं तरी त्याला प्रचंड खर्च करावा लागतो, सगळ्यांपर्यंत पोहोचणं सुद्धा त्याला मुश्किल आहे. त्यामुळे सरकार जेवढी शक्य तेवढी मदत त्यांना करतं. तर कायदे संमत करण्याची प्रक्रिया, आता ही जी काही प्रक्रिया आहे ती आणखीन बरीच विस्ताराने इथे घटनेमध्ये त्याच्याबद्दल नोंदवलेला आहे. तर तो भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. मग त्याच्यामध्ये अर्थविधेयक, अर्थसंकल्प, सगळ्याच गोष्टींची चर्चा आहे.